दुसरा दिवस आहे आणि आज पालखी सोहळा आहे. तर पालखी सोहळा निमित्त आम्ही आज आलेलो आई वराल देवीचं दर्शन करायला. वराल देवी आईच्या दर्शनाला आलेल्या भक्तांचे व भाविकांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर चला मंडळी, आता भेटू डायरेक्ट मंदिरामध्ये. चालेल. इकडे मटणाचे वाटे तरी घेतलेले आहेत. आता प्रत्येक घराघरामध्ये वाटे पोचवले जातात. यस यस नमस्कार म्हणजे तर चला मंडळी, आई वराल देवीचं दर्शन करून घेऊया. तर आता आम्ही निघालो आहे देवळाजवळ. गर्दी आहे, खूप गर्दी आपण बघू शकता. मंदिरात पण खूप गर्दी असेल बघू शकता. वराल देवीच्या दर्शनाला आलेल्या भक्तांची आणि भाविकांची खूप गर्दी बघू शकते. चला मंडळी, मंदिरात जाऊ आणि वराल देवीचं दर्शन घेऊ. पण आज वराल देवीचं दर्शन काही भेटणं आपल्याला शक्य नाही, कारण की आज वराल देवी आईचा पालखी सोहळ्याचा दिवस आहे आणि खूप भक्तांची आणि भाविकांची गर्दी जमलेली आहे. त्यामुळे आपल्याला दर्शन काही शक्य होणार नाही. तर आपण बाहेरच पाया पडू आणि पुढे निघू. इकडे आपली फॅमिली बघू शकता. चला जाता जाता वराल देवीचा छोटासा पुढे आपण शेंडोबा देवाचं दर्शन घ्यायला जाऊ. तर फायनली आई वराल देवीचं दर्शन झालेलं आहे. मंदिरामध्ये गर्दी जास्ती असल्यामुळे वराल देवीचं दर्शन घेता येत नाही. इकडे आपला भाऊ दरवर्षीप्रमाणे वराल देवीला जे मानपान लागतो ते मानपान द्यायचं काम चालू आहे. आणि हो, वाढ वडिलांपासून चालत आलेली ही प्रथा येणाऱ्या नवीन पिढीने अशी चालून ठेवावी ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. तर चला मंडळी, आता आम्ही निघालेलो आहे शेंडोबा देवाचं मंदिर. मंडळी, आजचा हा वराल देवी आईचा दुसरा दिवस आहे आणि आज पालखी सोहळा आहे. तर पालखी सोहळा निमित्त आम्ही आज आलेलो आई वराल देवीचं दर्शन करायला. इकडे बघू शकता आपले पूर्ण गावातील आपले मित्र परिवार इकडे आलेले सर्व शेंडोबा देवाला मानपान द्यायसाठी आपली गावाली मंडळी जमलेली आहेत. आपणही जाऊया आणि शेंडोबा देवाला मानपान देऊन घरी निघू. बघू शकता आपले गाववाले. तुझे पकड त्याच्यावर काहीतरी ठेव. नारळाची वाटी द्या. नारळाच्या वाट्या ठेव. हा, एक तिकडे जरा पुरण आहे ना वाटी ठेव. हा, अरे पट्टा पुरण नाही एकदम. हा, चला मंडळी, जाता जाता तुम्हाला एक तलावाचा व्ह्यू दाखवतो. इकडे आपल्या गावाल्यांचं काम चालू आहे देवाला मानपान द्यायचं. जाता जाता आपण शेंडोबा देवाचं दर्शन घेऊ आणि निघूया थेट आपल्या घरी. चला मंडळी, मंदिरात जाऊ आणि शेंडोबा देवाचं दर्शन घेऊ.
तळाली गावचे कैलास भाऊसुद्धा आलेले आहेत. शेंडोबा देवाचं दर्शन चालू आहे. सध्या इथं एवढी गर्दी नाही, पण कारण की काय लोक सकाळी लवकर येऊन दर्शन घेऊन गेलेले आहेत, त्यामुळे तेवढी गर्दी मंदिरात नाही आहे. तर चला पटापट आपण शेंडोबा देवाचं दर्शन करू. चला मी पण दर्शन करून घेतो. एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला शेंडोबा देवाचा. चला मंडळी, फायनली आपला शेंडोबा देवाचं दर्शन झालेलं आहे. तर आता आपण घरी निघूया. आणि हो, आजचा पालखीचा व्हिडिओ एकदम धमाल होणार आहे. तर चला मंडळी, फायनली आई वराल देवीचं दर्शन झालेलं आहे आणि शेंडोबा देवाचं दर्शन झालेलं आहे. तर आता निघूया घरी. आज संध्याकाळी आई वराल देवीचा पालखी सोहळा आहे, तर तो व्हिडिओ खूप धमाल होणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.